जय महाराष्ट्र मित्र, आपल्या शिवशंभू ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आता चालले आम्ही गावाला. पाहू शकता गणपतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवानिमित्त. तुम्हाला माहितीच आहे आपल्या कोकणामधला आनंदोत्सव आणि सगळ्यात मोठा उत्सव आपला गणपती बाप्पा असतो. तर गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी आम्ही खास करून चाललो गावाला. तर सर्व मंडळी निघालेली गावाला जाण्यासाठी. तुम्हाला आता इथं सामान पण आहे ते दाखवतो. पाहू शकता बॅग आमच्या बॅग वगैरे भरले. रमेश आहे इकडे. शकता इकडे आम्ही बॅगा वगैरे भरल्या आहेत सर्व. रमेश इथे. रमेश येत नाही गावाला. रमेश थोडासा नाराज झाला आहे. इकडं सामान आहे थोडंफार. हे बॅनर आहे, फ्रेम आहे, शेगडी आहे. हा येतोय गावाला. एक पिशवी आहे. हे सर्व गावाला न्यायचं आहे. रित्या हात कर. गाडीमध्ये बसलो आणि आम्ही आता आम्हाला लास्टची सीट भेटली इथं. पाहू शकता. फायनली आम्ही इथं पॉलपूरला पोहोचलो आहे. इथं पाहू शकता पॉलपूरचं मार्केट आहे. गाडीमध्ये खूप गर्दी होती आणि त्यामुळे ब्लॉक पण काढायला भेटले नाही. एकदम सगळं ट्रॉफिक वगैरे जाम झालेलं. तेव्हा पाहू शकता आलेलं लगेच मित्र वगैरे मंडळी भेटायला लागले इकडं. पाहू शकता दादू आहे कर. आता आम्ही इथं मार्केटमध्ये आहे आपल्या भाजी मार्केटमध्ये पॉलपूरच्या. इकडं आपलं जे मंडळातील पोरं ते सर्व आतमध्ये दुकानामध्ये सामान घेत आहेत. आणि आता आम्ही आमचा गणपती बाप्पा घेऊन आमच्या गावाला जाणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कोण कसं खातोय बघू दे. गावाला येऊन आम्ही सर्व डायरेक्ट डेकोरेशनची तयारी करायला लागलो. इथे पाहू शकता डेकोरेशन करताना आमचे मंडळातले सर्व कार्यकर्ते आहेत. इकडं दशरथ आहे आणि सर्व आम्ही ते डेकोरेशन करतो. आता रात्री झालेलं आहे. रात्री म्हणजे खूप रात्र झाली. त्या गणपती आम्ही पॉलपूरमधून घेऊन आलो आणि आता डेकोरेशनचं काम चालू केलं. पाहू शकता मंडळातले सर्व सदस्य सगळं डेकोरेशन करत आहेत. खूप सुंदर असं मज्जा आणि आनंद येतो त्याचं डेकोरेशन करताना. खूप रात्र झाली. आता मध्यरात्रीचे 2 वाजलेत. मध्यरात्रीचे 2 वाजता एवढं आमचं डेकोरेशन पूर्ण करून झालेलं आहे. तर बघू शकता मंडळाचं आम्ही मागे बोर्ड देखील लावलेला आहे. श्री बाळगेश मित्र मंडळ भंडारवाडी आपले सरसे स्वागत करत आहोत. तसे इथं आतमध्ये पण बघू शकता. आतमध्ये अंधार आहे. अजून लाईटिंग लावायची बाकी आहे. तर बाहेरचं डेकोरेशन तर झालं आहे पूर्ण लाईटिंग वगैरे फिट करून. आता फक्त आतमधील डेकोरेशन जे आहे ते बाकी आहे. आतमध्ये बघा अजून अंधार आहे पूर्ण. आतमध्ये फक्त टेबल वगैरे लावलं आहे. अजून मेन जे काम आहे ते थोडंफार बाकी आहे. ते लाकडं वगैरे बांधतायत आणि ते बांधल्याच्या नंतर इथं लाईटिंग वगैरे झालं वगैरे सोडायचं आहे. होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आमचं अर्ध डेकोरेशन झालेलं आहे. इकडं या साईडला अजून फुले वगैरे लावायची बाकी आहेत. मंडप झालेला आहे गणपती बाप्पाचा. इकडं बाहेर मोठा मंडप झालेला आहे सर्वांसाठी. आणि इथं बॅक साईडला आमचा जो गेट आहे तो पण गेट झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इकडे पाहू शकता सगळी आमची पब्लिक बसलेली आहे. आताच सर्व लोक होती ती पोरं होती आमचे जेवायला गेलेत. आणि बाकीची जेवढे जेवण झाले ते वापस आलेत काम करण्यासाठी. इथं इकडे आमचे गेट बघू शकता. मंडळाचं गेट आम्ही लावलं इथं. होममेड आहे गेट. फक्त प्रिंट बाहेरून मारले आणि बाकीचं जेवढं पुट्टा वगैरे ते आम्ही तर घरी बनवलेलं आहे. मंडळाचा सदस्य इकडे पाहू शकता. मंडळाचे संस्थापक झोपलेले तिकडं नेनू आणि आमची मामी या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे फुलं वगैरे लावत आहे. याच वगैरे आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन. हा आमचा असं सुंदर असा गाव
आणि इकडे बाहेर आमचं हे अंगण आणि अंगणामध्ये आमचं उद्यापासून गरबा चालू होणार आहे. इकडे बॅनर वगैरे आमच्या मंडळाचे लागलेले आहेत. कसलं दिसतंय बघ ना. काय लाईटिंग मारली तर कसलं दिसला. वरती एवढं कशाला बांधताय हो? वरती जाऊ दे, टॉपलाच जाऊ दे. टॉपला गेल्याशिवाय फायदा नाही. चेक केलं ना लालवालं बरोबर बसत होत. कुणाचा बॉल घेऊन बसले जातात. तो बांध तिथे वरती जॉईनिंग मारून ती वायर ह्याला जॉईन मार आणि डायरेक्ट गोल बल्ब लाव. कुठला गोल ह्याला वरती त्याला होल्डर पाहिजे. आहे की होल्डर इथं. होल्डर घ्या. होल्डर तिथे आहे याच्यात होल्डर. आगे आता पाहू शकता बॅक साईडला मी लाईट वगैरे लावलेली आहे. इकडं लाईटिंग वगैरे रन बघत झाकून चिपक आपलं दिसतंय. डेकोरेशन एकदम कडक असतं. चंद्रकांत आहे आपल्यासोबत, राम आहे मागं, विठ्ठलाचा मी बॅनर लावला आहे. बल्ब लावा. इथं फायनल आमचं एकदम असं डेकोरेशन सर्व कम्प्लीट झालेलं आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही लाईटिंग वगैरे सर्व लावून आणि बोर्ड वगैरे सर्व लावून एकदम पूर्ण असं डेकोरेशन झालं आहे. आता फक्त आमच्या गणपती बाप्पाचं आगमन व्हायचं बाकी आहे, ते पण उद्या होणारच आहे. तर उद्या नंतर आगमन झाल्यानंतर ते देखील मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. इथे आम्ही सर्व लाईटिंग वगैरे लावून लाऊडस्पीकर वगैरे लावलेले आहे. मंडळाने खूप तयारी केलेली आहे. तर आता आपण डायरेक्ट उद्या आगमनाला भेटणार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.